हॅलो गाईज, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत। हे 2 ग्लास तीळ ह्याच्यात ओतलेले आहे। हा तिसरा ग्लास आहे। या ग्लासानेच आपण मापून घेतलेला आहे। हे पहा, आता हे कढई तापलेली आहे। आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि भाजून घेऊया। काढून घेऊया। तसंच आपण शेंगदाणे भाजून घेऊ। गोवर्धन तूप आहे, पहा 1 चमचाच टाकलेला आहे। हा गूळ टाकून घेऊ। आपलं गूळ आहे। 50 ग्रॅम साखर आहे। पाणी ओतलं आहे। मस्त मऊ होईपर्यंत आपण शेंग हे पहा, आपला पाक मस्त झालेला आहे, बघू शकता। आता पटापट आपण लाडू वळून घेऊया। पाण्याचा हात लावूया, पटापट वळून घेऊया। हे पहा, आपण आता पाणी लावून घेऊ हाताला। गरम आहे खूप। हे पहा, असं धरून पटापट लाडू वळून घेऊ। हे पहा, पटकन बनतंय, खूपच छान। पटापट असंच आपण करणार आहोत। पाणी ह्यासाठी लावायचं आहे, ते हाताला चटके बसू नये म्हणून। हे पहा, लगेच वळले जाते। वाटीत पाणी घेतलेलं आहे मी, ते फक्त असं लावतो आणि हा हात ओला आहे ना, त्या हाताने अशी करतो। एवढे सोपे, माहिती नाही तर तुम्ही सांभाळून करू शकता असं। आणि चमच्यात करायचं असेल तर तुम्ही चमच्यातही करू शकता। ते चमच आहे ना, ते बघा, त्याला पाणी लावायचं। त्याला पाणी लावलं ना, एका बोटाचा खिळा आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, याच्यावर ठेवायचं आणि असं करायचं, म्हणजे तुमच्या तळहाताला फोड येणार नाही। हे बघा, थोडंसं चमच्याला चिटकतं, पण तुम्हाला चटके न लागण्यासाठी हे असं करू शकता। हा बघा, गोल झालेला आहे, दिसतो ना, असंही करू शकता। आणि पुन्हा आपण थंड झाला चमचा की ते असं काढून घ्यायचं आणि पुन्हा ते लावायचं, पाणी लावायचं, ठीक आहे ना। आणि आता हे घेतलं, आता हे बोटं ओली असल्यामुळं आता या बोटांना चटका लागत नाही आहे, बघा तुम्ही बघू शकता ना। हां, तर आता हे आहे ना, असं धरायचं चमच्यावरती आणि असं करायचं। पहा, गोल पण झाला आणि चटकाही नाही लागला। चला, आता मग आपण आता सर्व लाडू वळून घेऊया। हे पहा, आपले लाडू मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हा लाडू एकदम सॉफ्ट आणि छान झालेला आहे। पटकन तुटतोय, पण कडक झालेले नाही आहेत, सॉफ्ट झालेले आहे, कोणीही खाऊ शकतात। तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी संक्रांत। तिळगुळ घ्या।